सर काय घटना घडलेली आहे नांदेडमध्ये? ते रात्री जवळपास 1:30 वाजता एक जे दोन रायव्हल ग्रुप दिसतो, ज्यामध्ये की एक अनिल पंजाबी, साई लाला यांचे काही असोसिएट्स ग्रुप्स आणि दुसरी बाजू अरिजित चौहान असा त्यांचे जे 2-3 मंडळी होता तिथे. तो असा दोन रायव्हल ग्रुप दिसतो, ज्यामध्ये की रात्री मारामारी झाली ई-स्क्वायर मॉल जवळ. आणि त्यामध्ये स्पॉटवर सिरियसली इंजर्ड जे झाला, दोन्ही रायव्हल ग्रुपचा एक इंजर्ड झाला सिरियसली, अरिजित चौहान आणि तसेच दुसरा अरबाज एके जे अरबाज एके साई लाला आणि अनिल पंजाबी ग्रुपचा मेंबर आहे, असोसिएट आहे, त्यांच्यासोबत असतो असा दिसतो. तो एकंदरीत असा दिसतो की दोन ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुपच्या, जे टोळी म्हणतो, त्यामध्ये अनिल पंजाबी सध्या MPDA मध्ये जेलमध्ये आहे. साई लाला सुद्धा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी MPDA मधून बाहेर आला होता. त्यांचे जे असोसिएट आहे त्यांच्यावर सुद्धा मोठी क्राईमची हिस्ट्री आहे आणि MPDA 55-56 सारखा कारवाई प्रपोज्ड आहे किंवा झालेली आहे. दुसरा बाजू जे आहे, दुसरा ग्रुप अरिजित चौहानवर सुद्धा 9 गुन्हे दाखल होतात, पास्ट गुन्हे. त्यांच्यासोबत जे एक आरोपी जे आम्ही अरेस्ट पण केलेला आहे, इंजर्ड आहे, त्यांच्यावर सुद्धा MPDA ची कारवाई झाली होती, 2025 मध्ये बाहेर आला होता. तो एकंदरीत दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई सुद्धा झालेला होता MPDA आणि हद्दपार सारखा. आणि ह्या दोन्ही गँगची रायव्हलरीमध्ये ई-स्क्वायर जवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साई लाला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज, हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू. दुसरा बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली आहे. असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला आहे. हॉस्पिटलमध्ये एकाचा खून करण्यात आला. हा असं आहे की ते ऑलरेडी 2 जे आहे मोस्टली इथेच सिरियसली इंजर्ड होता आणि आवेज पण सिरियसली इंजर्ड होता. त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फर्स्ट गेला जवळ असताना, नंतर रेफर झाला विष्णुपुरी आणि विष्णुपुरीमध्ये ते ऑलरेडी सिरियसली इंजर्ड कंडिशनमध्ये गेला होता. आणि तिथे ऑलरेडी अरिजित चौहानचे भाऊ आणि वडील, जे अरिजित चौहानची डेड बॉडी मॉर्चरीमध्ये शिफ्ट होत होता, तिथे ऑलरेडी होता आणि तिथे पण त्यांच्यावर वार झाला. तो सिरियसली इंजर्ड ऑलरेडी होता, वार पण झाला आणि शेवटी त्यांची पण ट्रीटमेंट दौरान डेथ झाली. 2 FIR होणार का सिंगल FIR? 2 FIR होणार. त्यामध्ये दोन्ही क्रॉस FIR होणार मर्डरच्या आणि भाग्यनगर पोलीस स्टेशन हदमध्येच दोन्ही FIR होईल, क्रॉस FIR होईल. एक अरिजित चौहानची फॅमिलीची तक्रार आणि दुसरा जे आवेज किंवा अरबाज, हा दोन्हीपैकी एक FIR फिर्याद घेऊन आपण FIR करणार. हॉस्पिटलमधल्या इन्सिडेंटचा FIR होणार का? हॉस्पिटलच्या इन्सिडेंट काय आहे, आपण स्टार्ट ऑफ इन्सिडेंट जर बघू तो भाग्यनगर पोलीस स्टेशन ज्युरिस्डिक्शन आहे जिथे इंजुरी झाली आणि सबसिक्वेंट इव्हेंट तिथे आहे, म्हणून आपण स्टार्ट ऑफ जे इन्सिडेंट आहे ते बघतो आणि तो पण FIR भाग्यनगर पोलीस स्टेशन. दोन्ही जे गँग आहेत ते धुरंधर चित्रपट पाहून निघाले होते अशी माहिती? दोन्ही गँग नाही, फक्त 3 जे अरिजित चौहान आणि त्यांच्यासोबत 2 लोक, हा एक बुलेट गाडीवर गेला होता आणि मूव्ही बघून ते बाहेर आला होता आणि ते जवळपास 1 ते 1:30 वाजे जे शो कंप्लीट होतो त्या वेळ जे आहे त्याच्याच दौरान हा इन्सिडेंट झालेला आहे. काय आरोपी ताब्यात आहेत सर? जवळपास आपण 4 आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे. टीम्स बाकी जे लोक आहेत त्यांचे मागे आहे आणि मोठ्या पैमानेवर आपण ह्यामध्ये धरपकड आणि अरेस्ट करणार.